बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी बघा हे सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. केसरी बघा या वर्तमानपत्राचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर हे होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा सत्यशोधक बघा समाजाची स्थापना सन 1873 या वर्षी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बाबा आमटे. बाबा आमटे यांचं पूर्ण नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, मुरलीधर देवीदास आमटे. पहा हे बाबा आमटे यांचं या ठिकाणी पूर्ण नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलंय, ग्रामगीता खालीलपैकी कोणी लिहिली? ग्रामगीता विचारली खालीलपैकी कोणी लिहिली? योग्य उत्तर काय पाहिजे, संत तुकडोजी महाराज यांनी पहा ग्रामगीता लिहिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलाय, पोलीस स्मृती दिन. पोलीस स्मृती दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय पाहिजे, 21 ऑक्टोबर बघा या दिवशी पोलीस स्मृती दिन असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी आता योग्य उत्तर या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? योग्य उत्तर काय आलं पाहिजे, हिल्टन यंग कमिशन. बघा या समितीने रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारले, भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण कोणत्या वर्षी केले होते? भारताने सन 1991 या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? सर्वांनी सांगायचे पहा, जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजनाचे सचिव असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलंय, भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचे दर्शन होते? छुपी बेरोजगारी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? योग्य उत्तर काय पाहिजे, कृषी या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने छुपी बेरोजगारी आढळते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामधले पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं आहे? महाराष्ट्रामधलं पहिलं जलविद्युत निर्मिती केंद्र कोणतं? खोपोली. खोपोली पहा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता असेल? बघा सर्वांनी सांगायचं आहे, आंबा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? कर्मयूर भाऊराव पाटील यांनी पहा रयत शिक्षण संस्था त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्यांचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल पहा हे राज्यांचे घटनात्मक प्रमुख असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आळेफाटा ते कल्याण. आळेफाटा ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो? कोणता लागतो? बघा सर्वांनी सांगायचं आहे, आळेफाटा ते कल्याण या मार्गावर माळशेज हा घाट लागतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? योग्य उत्तर काय आलं पाहिजे, बाबा आमटे यांनी आनंदवन बघा त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पांढरा रंग हा खालीलपैकी किती रंगांचं मिश्रण आहे? पांढरा बघा जो काही आपला रंग असतो, पांढरा रंग विचारलाय किती रंगाचं मिश्रण असतो? योग्य उत्तर काय पाहिजे, पांढरा हा रंग 7 रंगाचं मिश्रण असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, भारतामधले सर्वात मोठे नदी बेट कोणतं आहे?
बघा कोणतं भारतामधलं सर्वात मोठे नदीमधलं बेट आहे पहा माजुली हे बघा ब्रह्मपुत्र या नदीमधलं बेट आहे. बघा भारतामधलं सर्वात मोठे बेट हे माजुली आहे, ब्रह्मपुत्र नदीमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय झुमर. झुमर हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. झुमर बघा हे लोकनृत्य राजस्थान या राज्याचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विवेकानंद स्मारक खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विवेकानंद स्मारक कुठं असेल? बघा सर्वांनी सांगायचं कन्याकुमारी बघा या ठिकाणी विवेकानंद स्मारक आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भावार्थ रामायण. भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांनी सांगायचे भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ महाराजांनी केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 22 अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अहमदाबाद हे शहर कुठं आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. नदी कोणती आली पाहिजे मग? अहमदाबाद हे शहर साबरमती नदीच्या काठावर आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? बघा मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न होता. महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी PYQ प्रश्न आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा छोटे तिबेट खालीलपैकी कशाला म्हणतात? छोटे तिबेट खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लडाखला पहा छोटे तिबेट असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा माहितीचा अधिकार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? माहितीचा अधिकार हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता? सर्वांनी सांगायचं आहे माहितीचा अधिकार सन 2005 मध्ये बघा लागू झाला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय कैगा. कैगा काय आहे? अणुविद्युत प्रकल्प आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? सर्वांनी सांगायचं आहे कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून आहे? सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला लागून आहे? तर गुजरात या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पण नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? नंदुरबार जिल्हा आहे. तर नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल? 34 पहा. बघा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी 36 जिल्ह्यांची एकूण संख्या आहे. 34 या ठिकाणी जिल्हा परिषद आहेत बघा. 34 जिल्हा परिषद आहेत आणि 36 जिल्ह्यांची संख्या आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि वारणा. कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? सर्वांनी सांगायचंय कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सर्वांनी सांगायचंय मार्लेश्वर बघा हा धबधबा कुठं आहे? बघा सर्वांनी सांगायचे मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात? सर्वाधिक तांब्याचे साठे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? ओडिया ही भाषा बघा सर्वांनी सांगायचं ओडिया ही भाषा बघा प्रामुख्याने ओडिशा राज्यामध्ये बोलली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं असेल? बघा सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान राज्य आहे आणि गोवा राज्य पहा सर्वात या ठिकाणी लहान राज्य आहे. विषय क्रमांक 8 पहा अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं असेल? बघा हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी रिपीट होतो. अरवली या पर्वत रांगेमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं असेल? बघा गुरु शिखर हे अरवली या पर्वत रांगेमधले या ठिकाणी सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विषय क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? आताच बघा प्रश्न झाला होता आपल्याकडे. गुजरात राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेली आहे. विषय क्रमांक 10 तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं असेल?
तेलबियाच्या उत्पादनामध्ये बघा सर्वांनी सांगायचे तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये गुजरात राज्य बघा प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. सर्वाधिक बघा शेंगदाणा पिकवणारं राज्य कोणतं असेल? गुजरात राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. इंद्रावती हे अभय अरण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? इंद्रावती हे अभय अरण्य कुठं आहे? बघा इंद्रावती हे अभय अरण्य छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. वाघांसाठी बघा राखीव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा. कोलोरॅडो. कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश कोणत्या खंडामध्ये? कोलोरॅडो बघा सर्वांनी सांगायचं कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. टेंबू सातारा. टेंबू सातारा हे कोणत्या समाज सुधारकांचं जन्मगाव आहे? टेंबू सातारा. सर्वांनी सांगायचे टेंबू सातारा हे गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काकोरी. बघा काकोरी कटाचं नेतृत्व कोणी केले होते? काकोरी कट सर्वांना माहीत आहे चंद्रशेखर आझाद यांनी नेतृत्व केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणाचा आहे? तर या ठिकाणी बघा महर्षी वीरा शिंदे यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र कोणाचं आहे? हिंद स्वराज्य बघा सर्वांनी सांगायचं हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? राज्यांचा महाधिवक्ता कलम 165. बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क ही संकल्पना पहा अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 कायद्यापुढे समानता. बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? कलम 14. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मोहिनीअट्टम. बघा मोहिनीअट्टम कुठला आहे? मोहिनीअट्टम केरळचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पंडित शिवकुमार शर्मा. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूर वादक होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कुठं असेल? हवाई दल इंडियन एअरफोर्स. हवाई दलाचं मुख्यालय कुठं आहे? दिल्लीला आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. ब्रिगेडियर हे पद कुठं असेल? ब्रिगेडियर हे पद कोणत्या दलामध्ये येते? भूदल, नौदल, हवाई. ब्रिगेडियर. ब्रिगेडियर बघा हे पद कुठं असतो? भूदलामध्ये असतो. प्रश्न क्रमांक पुढचा. भारताने कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी केली? बघा राफेल ही लष्करी विमाने भारताने बघा फ्रान्स या देशाकडून आपण या ठिकाणी खरेदी केली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला. बघा सर्वांनी सांगायचे नोबेल पुरस्कार. बघा जगातला सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? नोबेल पुरस्कार आहे. नोबेल हा पुरस्कार कोणता देश या ठिकाणी वितरित करतो? तर बघा स्वीडन हा देश या ठिकाणी नोबेल हा पुरस्कार वितरित करत असतो. भारतामध्ये पहिल्या नोबेल पुरस्कार महिला विजेत्या कोण आहेत? तर मदर तेरेसा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा संमत केला? मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा पहा सन 1948 या ठिकाणी संमत करण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. युनेस्कोचं मुख्यालय. युनेस्कोचं मुख्यालय कुठं असेल? सर्वांनी सांगायचे पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? पर्यावरण संरक्षण हा कायदा सन 1986 काय होता? पर्यावरण संरक्षण अधिनियमन हा कायदा होता. वन्यजीव संरक्षण अधिनियमन 1972. विषय क्रमांक पुढचा. पंचायत राज विचारले हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.